नमस्कार. शिवलीलामृत पारायण दिवस 5वा. अध्याय क्रमांक 9. श्री गणेशाय नमहा. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार. तीही कळी काळ जिंकला समग्र, शिव शिव छंदे करून या. पाप जळावया निश्चिती, शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्यासे नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत, तैसे शिवनामी होता रत, तरी बंधन कैचे तया. धनेच्या धरुणी चिंती, धनाड्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी पर्वताती, तरी जन्मरण कैसे तया. राजभंडारीचे धन साधावया करती यत्न, तैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैसे तया. धन्य ते शिवध्यानी रत, याची विषयी कथा अद्भुत. नैमिषारणे सांगत सुत शौनकानकान प्रती. वामदेव नामी महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी. एकाएकी निर्माय शांत दांत जनी, त्रिविध वेदरहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्मचर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकलाची हिंड तसे. काय करावे कोठे जावे, काय घेऊन काय त्याजावे. विश्व शिवमय आघवे, खेद मोह भेद नाही. अग्रोध वैराग्य इंद्रिय मदन. क्षमा दया कृपा समान, निर्लोभ दाता भय शोकमान. काळत्रयीन धरीच, गृहापत्यदार विरजित. कोणी एक परिग्रह नाही सत्य, कायावाचा मनोदंडयुक्त. मौनी न बोले इतरांसी, ज्ञान चर्चा शिवस्मरण. त्या विन नेनेची भाषण, या नाव बोलीचे मौन. भेदाभेद रहित जो, सर्वांच्या अनुग्रहास्तव. ते स्वरूप धरोनी विचरे शिव, जड जीव तारावया सर्व. विचरे सृष्टी स्वेच्छे, कार्याकार्य सारोनी कारण. आत्मस्वरूपी पावला समाधान, ध्येयत्रय रहित विधी निषेधहीन. प्रवृत्ती निवृत्ती वेगळा, निरंकुश जो निसंग. जैसा ब्रह्मारणी विचरे मातंग, तयाची रीती अभंग. वेदशास्त्रे वर्णिती, तो स्वरूप सदा समाधिस्थ. गगन तेही अंगासी ऋतत, म्हणून तेही परते सारित. हेतुदृष्टांवर्जित जो, तेनी तेजांचे दाहकत्व जाळिले. पूर्वीचे कंठीयत्व मोडिले, चंचलत्व हिरोणी घेतले. प्रबंधनाचे ते नेमे, अर्धत्व पूर्ण निरसन. धुवून शुद्ध केले जीवन, एवम पिंड ब्रह्मांड जाळून. भस्म अंगी चर्चिले, ऐसा तो अमृतामूर्त. केवळ शुक की जड भरत, प्रोच्चारणी विचरत. सरवी देखत शिवरूप, तो एक ब्रह्म राक्षस. धावत महाभायक शरीर अद्भुत. कपाळी सेंदूर जिव्हा लळित, भयानक मुखाबाहेरी. खंदिरा अंगार तैसे नेत्र, बहुत जीव बक्षिले. अपरिमित क्षुधित तृषित पापी कुपत्र. अकस्मात पातला महाहिंसक सर्वभक्षक. तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक. धावून या एकाएक कंठी घालीत मिठी त्याच्या. लोह परिसासी झगडता, पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण. तेवी त्याच्या अंग स्पर्शे करुण, मती पालटली तयाची. वामदेवाग्नीचे भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती वृत्ती झाली परम. असुरभाव पालटला, आपुल्या अंगी झटकोन. उधरला पिशिताशन, हे त्यासी नाहीच भान. समाधिस्थ सर्वदा, नेने सुख दुःख शीतोष्ण. लोक निंदिती की वंदिती पूर्ण, शरीरी भोग की रोग दारुण. हेही नेने कदा तो, मी हिंडतो देशी की विदेशी. हेही स्मरण नाही त्यासी, तो ब्रह्मानंद सौख्यराशी. विधिनेशी स्पर्शेना, ऐसा तो योगींद्र निस्सीम. त्याच्या अंगस्पर्शी पापे झाली भस्म. दिव्यरूप होनी सप्रेम, चरणी लागला तयाच्या. सहस्र जन्मीचे झाले ज्ञान, त्यासी आठव झाला संपूर्ण. मानस सरोवरी उदकपान करता, हा काकहंस होय की हाटक नदी तीरी देख. पडता पाषाण काष्टादीन, दिव्य कार्तस्वर होय सुरेख. तेवी राक्षस पे झाला, की करिता सुधारसपान. तेथे सहची आले देवपण, की शशीकरण स्पर्शे करुण. द्रव्ये जैसा चंद्रकांत, की रवी उगवता निशेष. निशा सरे प्रगटे प्रकाश, तैसा उद्धरला राक्षस. स्तवन करी तयांचे, म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण. मी तव दर्शने झालो पावन, तुझसी करता संभाषण. वाटते पावेन शिवपदा, मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान. परी 25 जन्मापासून, पापे घडली जी दारुण. ती अनुक्रमे सांगतो. पूर्वी मी राजा दुर्जय, यौवन मध्ये अति निर्दय. परम दुराचारी होय, ब्राह्मण प्रजा पीडित. प्रजेचे नित्य करी मार, आवडे तेसा विचरे स्वेच्छाचार. वेद पुराण शास्त्र तैसे आहे मी नेने, स्वप्नीही नेने कदा धर्म. ब्रह्म इत्यादी पापे केली परम. नारी अपूर्व आणून उत्तम, नित्य नूतन भोगी मी. आयुष्या स्त्रिया असंख्य भोगोन, बंदी घालून केले रक्षण. सर्व देश हिंडोन स्त्रिया नूतन आणवी. एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहे वदन. त्या बंदी रडती आक्रदून, शाप देती मज लागी. विप्र पळाले राज्यातून, पट्टणे ग्रामे खेटके
जाण इतकी ही धुंडून स्त्रिया धरून आणिल्या भोगील्या 3 शस्ते द्विजनारी 4 शते क्षत्रिय कुमारी वैश्यस्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या शूद्रांच्या सहस्रललना चांडाल नारी 4 शते जाना त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्रेक भोगिल्या चर्मक कन्या 5 शतक रजकांच्या 4 शते गणित वारांगणा संख्यात मिती नाही तया ते 5 शते महाराणी तितुक्यात वृषभली नितंबिनी या वेगळ्या कोणगणी इतर वर्ण 18 इतुक्या कामिनी भोगून तृप्त नव्हे कदा मन नित्य करी मद्यपान भक्ष तितुके बक्षिले ऐसे भोगिता पापभोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरुणी नेती यमपुरीचे दुःख पार भोगिले मे अति दुस्तर तप्त ताम्र भूमी त्यावर मज लागी चालविले लोहत स्तंभ तप्त करून त्यासी नेऊनी देवविती आलिंगन माझे घोर कर्म जाणून असे पत्र वनी हिंडविती कडईत तेल झाले तप्त त्यात नेऊनी बुडवित तोंडी घालिती नरकमूर्त मूत्र पाप बहुत जानोनी माग क्षार कटुर सानोनी मुखी घालिती पासले फाडोनी तीक्ष्ण चंचूचे क्रुद येऊनी नेत्र फोडिती एकसरे कुंभी पाकी घालोनी शिव शिजविती करणी तप्त लोहदंड दडपिती आहा तेथेची जाचणी किती सांगू आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन मास तोडिती सांडे से करून वर शिंपिती क्षारोदक जेव्हा नासिकानी कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून हस्तपाद खंडून पोट फोडिती क्रूर शस्त्रे अंगाचा काढती भाता तप्त शस्त्रे रोविती माथा शिष्ण छेदुनी गुदरद्वारे अवचिता तप्त अर्गळा घालिती सर्वांगासी टिपऱ्या लावून सवेची करीती पाशबंधन पृष्ठीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती बोटी बोटी सुया रोवून पाशाने वृषण करती चूर्ण हस्तपायी आणून पाशान वेडी घालिती सहस्र वर्षेन लगे अंत ऐश्या नरकी बुडवित एक येऊनी पाडती दांत पाश घालिती ग्रीवेसी आपली विष्टामूत्र बळेच बक्षविती यमदूत सवेच अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणूनी श्याम शबल श्वान लावून चराचर टाकीती फाडून एक गिरा शिरास्ती काढती ओढून एक मांस उकरीती लोहार गळा उष्ण तीव्र पृष्टी हृदयी करती मार उखळी घालून सत्वर लोहतप्त मुसळे चेंचिती तीक्ष्ण औषधीचे रस आणि ती नासिकाद्वारे आत होती ती सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या ज्याचे विष परम दुर्धर ऐसे अंगासी डसविती विखार अग्निशिखा लाखोन सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्षासी धारे बैसवून पायी बांधिती जड पाशान सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देती निर्दयपणे आतडी काढून निश्चिती ज्याची त्याजकडून भक्षविती ऊर्ध्व नेऊन डांगिती आपटिती क्रोध बरे लोहकंटकी उभे करून करती विंगळाचे अंथरूण मस्तकी घालून या पाशान फोडून टाकीती मस्तक लोहचणक करून तप्त खाखा म्हणाणी दूत मारित ओष्ट धरून फाडित तप्त सळ्या नाकी खोविती उफराटे टांगून ग्रीवेसी बांधून थोर पाशान रिस व्याघ्र त्याक आणून विदारिती त्या हाती गजपादाखाली चूर्ण करविती तप्त निरप्राशन अष्टांगे करवतून वेगळाली टाकीती भयानक भूते वेळसाविती लिंग छेदुनी खा म्हणती साधे ठाई ठाई मोडती तीक्ष्ण शस्त्रे करून या भूमी तरवोनी या शरीर करीती बहुत शरमार सवेची मूळ परमतीव्र त्यावरी पालते घालिती वरी मारते मूळ घाय मग पाशांना बांधून लवला आहे नरकवानीत नरक वापित टाकीती पाहे अंगण लागे उतरता कांचा शिशे यांचा रस करून बळेची करविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा 3 सहस्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा 6वे जन्मी सारमे सबळ 7वे जन्मी शृगाळ 8व्याने गवळे विशाळ गुरुवर्या मी झालो 9वे जन्मी प्रकट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गदर्भ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध 13वे जन्मी बक झालो 14वे जन्मी वन कुकुट त्यावरी गिध झालो पापिष्ट मग मर्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जानपा 18वे जन्मी
मी झालो कुर्म त्यावरी मस्त्य झालो दुर्गम सवेची पावलो मूषक जन्म उलूक त्यावरी झालो मी 22वे जन्मी वनवृद्ध त्यावरी उष्ट जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सरस जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करून पावन झालो स्वामी या गंगा स्नाने जळे पाप अंतरी नंदन हरिताप सुरतरु दैन्य अमुप हरित दर्शने करून या पाप ताप दानी दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते धवा एक विप्र होता महा अमंगळ शूद्र स्त्रियेची रतला बहुत काळ तिच्या प्रतारे साधुनी वेळ जीवे मारिले द्विजाते ग्रामाबाहेर टाकिले प्रेत कोणी संसार नर करीत तो यमदूती नेला मारित जाच बहुत भोगीत असे इकडे शिवसदन उत्तम त्या पुढे पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्र प्रेत त्यावरी गेले अकस्मात कुणपास भक्त भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकातून काढिला यमदूती विमानी वाहिला कैलासासी जाऊन राहिला संवारीला पापसमूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णवे महिमान राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परम पवित्र उंच योजने 11 सहस्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवासहित पातला यक्ष गण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुयक समग्र देव उपदेव पवित्र महेशा वेष्टोणी बैसले मरुद्गण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादशादित्य अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टद्विकाळ पातले 88 सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे नुपवर शंकरा वेष्टित बैसले विष्णू विधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मेळे अपार मद्रांजळी मिळाले सिंधुवर्धन वीरभद्र कुमार 60 कोटी गण समग्र पुटे विराजे नंदिकेश्वर दुसरा मंदार शुभ्र दिसे तेथे आले सनत कुमार साष्टांग करुणे नमस्कार स्तवन करुणे अपार विभूती धारण विधी पुसती यावरी बोले चाष्मन निळ विभूती जाण त्याची निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ मूर्ती काकन विरहित ते वाळवुनी उत्तम मग करावे याचे वसम शुद्ध विभूती मज परम शिवगायत्री ने मंत्रीचे आधी अंगुष्टे लाविजे ऊर्ध्व मग मस्तकांभोवते वेष्टीचे शुद्ध तर्जनी न लाविजे निषिद्ध कनिष्ठा वेगळी करावी दो बोटाने लाविजे बाह्य अंगुष्टे मध्यरेखा तेजा गळी ऐसे त्रिमुंडा धारण चंद्रमौळी सनतकुमारा सांगत तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निश्चिती येणे महत पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्यागम सुरापान ब्रह्महत्या गौत्या अभक्ष भक्षण महत्पादांचे पर्वत जाण भस्म चर्चने भस्म होती ऐसान भस्मांचा महिमा वामदेव ब्रह्म राक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप अस्वर झाला कैलासा प्रती जाऊन राहिला शिव रूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करिता चालिला सस्तंगाचा महिमा थोर वामदेवा संगे तरला असुर भस्मलेपणे पहाल नेत्र सदा सुपर प्रसन्न भक्तांसी मंत्र तीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी जैसी तयांसी पांचाळ देशी नूपनात नाम जयाचे शिवंकेत जैसा शर्कनंदन की तृतीय सुत पृथा देवीचा पुरुषार्थी मृग येसी गेला तो भूपाळ मागे चालतो धुरंधर दळ शबराचेही मेळ बहुसाल निगती तया सभे वनोवनी मिटता भूपाळक शबर एक परम भाविक भग्न हिमालय एक गेला त्यात निषाद तो उन्माळोनी पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय भंग सिंहकेत राया ते सवेग दाविता झाला ते दवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजले उगेची देवार्चन मांडिले दंबे करून या लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोजवळ करून जैविक आश्रय मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैद्य की मार्गन वाटेत साधू सिद्ध वेश धरून बैसले काळ नेहमी साधू वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न एवं भावे विन देवतार्चन व्यर्थ काय दांभिक शबरासी म्हणे नृप सत्तम तुझ हे लिंग सापडे उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग पा विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिता भस्माविन नैवेद्य करू नये समर्पण हेची मुखवर्म जाण सेवल
शैव लक्षण निष्ठेचे रूपवचन मानून यथार्थ शबरलिंग घरा आणि शबरीच सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाले. सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एकनिष्ठे करून चिताभस्म नित्य नूतन आणि ती मिळवून साक्षेपे एकार्ती होताची सुंदरी नैवेद्या आणि झडकरी उभयंता जोडल्या करी शिव शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहाव्या पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडून आले चिताभस्म कोठे न मिळे शबरे भूत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतोनी सदासी येत शबरीसी सांगे वृत्तांत तीही झाली चिंताक्रांत वने पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म तो शबर भक्त राजपरम नैवेद्य शिवाशी अर्पिना शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे वारमन शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करिता आता पाक सदनी बैसून लावून घेते आता अग्न ते चिता भस्म चर्चून सांबसू पूजन करावे मग सुशीरभूत होऊन शबरी शिव ध्यान स्मरण करी अग्नी लावून झडकरी भस्म करी कलेवर शबर घेऊन ते भस्म चर्ची सदाशिवाशी सप्रेम परिनैवेद्य आणाव्या उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालून शबर परम सादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन शबर एकार्ती करून पूर्वास ब्यासे बोलावित एकार्ती होताची सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पय होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्याशी होता उशीर शोभोनी जातो श्रीशंकर उशीर अणुमात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळले हे नाठवे म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीशी उभी घेऊन या रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्या होणे दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या ते धवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा घाली षोडशोपचार दोघे जोडून या करस्तवन करती शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिवमाय चक्रचालका दुर्जन दमना वंदनांतका भवहारका भवानीपते पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोकन अलंकारामंडित सद्गुण आपण ही शिवरूप जाहला एक निळखंठ वेगळा करून शिवभक्त शिवसमान तव आले दिव्य विमान वाद्य अपार वाजती एक दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी शिवकेतन रूपाळ विमानी वेसोनी तत्काळ शिवपद पावली दोघेही राव म्हणे विनोदे करून म्या सांगितले चिताभस्म पूजन परिधन्य शबरांचे निर्माण उद्धरोनी गेला कैलासा धन्य ती शबरी कामिनी देह समीर शिवार्चनी एवं एकनिष्ठा देखिल्या वाचवणी पिनाक पाणी प्रसन्न नव्हे श्रीमंततेशी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीला अमृत प्रीतीनुपवर शिवप्रीत्यर्थ उदार धने वाटी सत्पात्री ऐसे करिता शिवभजन शिवंकेतन शिवरूप होऊन शिवपदी राहायला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलीला अमृत प्रमंडपी सुरवाडली चढत जात सिद्ध वागवली अहळबहळ पसरली ब्रह्मानंदे करुनिया ते छाया सगन अत्यंत तेथे वैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्वभूत सदा सेवोत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडानी हृदयाब्जिदा मिलिंदा कैवल्य पददायका भेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड नवमाध्याय गोड हा इति नवमाध्याय श्री सांब सदा शिव अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. कामगज द्विपार्कंपंजना क्रोध जलद विश्वसंभ प्रभंजना मदकमारणा चंडकिरणा चंद्रशेखरा वृषभध्वजा मस्तर दुर्धर विपिंदना दंभग छेदना सहस्रनयना अहंकार अंधकार सुरमर्दना धर्मवर्धना भालनेत्रा आनंद कैलासनग विहारा निगमागम वंद्या स्वासेवतर्कना दक्षम कदलना आनंद समुद्रा ब्रह्मानंद दयाने दे. नवमाध्यायाचे अंती उद्धारीला शबर शिवकेतन रूपती त्या यावरी सुत शनकांत प्रती निमिषाने सांगत अनर्थ देशी वास्तव्य करत एक द्विज नामे देवव्रत वेदाध्याय शास्त्ररत पंडितानी मोषज होय त्याची कन्या चातुर्यखानी शारदा नामे कमलनयनी जिचे स्वरूप देखोनी जण होती तटस्थ तव ते झाली द्वादश वर्षी पित्याने लग्न करुणी संभ्रमेसी पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त तोही परम अधिक ब्राह्मण सौभाग्यानी वेद संपन्न जयाची विद्या पाहून राज्य होती तटस्थ लग्न सोहळा झाली यावरी
काही दिवस होता श्वशुर घरी. सायंकाळी नदीतीरी संध्यावंदनासी तो गेला. परतून येता अंधार, पायाचा जमला दुर्धर भिखार. तेथेची पडले कलेवर नगरात हाक झाली. माता पित्या समेत शारदा धावून आली तेथ. गत प्राण देखोनी प्राणनाथ, शरीर घालित धरणीवरी. मने विद्याधनाचे सतेज, आजी बुडाले माझे सहज जहाज. ओस पडली सेज, बोलो गुज कोणासी. माझे बुडाले भांडार, सर्प रूपे वरी पडला तस्कर. दग्ध झाली आभरणे समग्र, म्हणून टाकी तोडून या. देखोनी शारदेची करुणा, अश्रू आले जनाची या नयना. म्हणती आहा पशुपती भाललोचना, हे आता करील काय. मग त्या विप्राचे करुणी दहन, माता पिता बंधू आप्तजन शारदेस संगे घेऊन सदनांप्रती गेले के. कित्येक दिवस झाली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी. शारदा ऐकेली मंदिरी, तव एक अपूर्व वर्तले. निर्धुत्व नामी ऋषीश्वर, वृद्ध तपस्वी गेले नेत्र. शिष्य हाती धरुणी पवित्र, सदना आला शारदेच्या. शारदा आसन देवनी सत्वर, पूजन करुणी करी नमस्कार. नैरुद्य म्हणे सौभाग्य वाढो अपार, हो तुझ पुत्र वेदवत्ता. विप्रास न दिसे केवळ अंध, अमोघ बदला आशीर्वाद. हसवणी शारदा करी खेद, शोक करी दुःख भरे. म्हणे हे अघटित कडे घडे केवी पूर्ण, सांगितले पूर्ववर्तमान. नैरुद्य म्हणे माझे वचन असत्य नव्हे कल्पाती. माझे जिवे बाहेर आले, ते माघारे न सरे कदा काळे. माझे तवाश्र न वेगळे, अगतितेची घडविन. घरीच ये बाहेरून आली त्वरित. माता पिता बंधू समस्त समूळ कळला वृत्तांत. म्हणती विपरीत केबी घडे. ऋषीचा आशीर्वाद अमुक पवित्र, क्षणे रंकाचा करी सहस्रनेत्र. शापे न लगता क्षण मात्र, कुळासहित संहारित. शाप बळेची विशेष, सर्प केला राजानुष. यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे. ब्रह्मानी शोभोनी निर्धारी, क्षक्राची संपत्ती घातली सागरी. ब्रह्मशापे मुरारी, अंबऋषीचा जन्म घेत. विधी हरिहर चित्ती, ब्रह्मशापाचे भय वाहती. विप्रशापे राव परीक्षिती, भस्म झाला क्षणार्धे. यमदग्नीचा क्रोध परम, चौघे पुत्र केले भस्म. स्त्रिया असता पांडुराज सत्तम, भोग नाही सर्वदा. विप्रशापाची नवलगती, 60 सहस्र सगर जळती. कुबेर पुत्र वृक्ष होती, नारद शापे करुनिया. कृष्णा सहित यादव कुळ, ब्रह्मा शापे भस्म झाले सकळ. दंडकायसा रूपाळ, क्षणमात्रे दग्ध केला. ब्रह्मशाप परम दुग्ध, नृगराज केला सरळ. धर शस्त्रबळ प्रचंड, सहस्रभगे त्या अंगी. क्षय रोगी केला त्रिनंदन, मेदिनी वसनाचे केले आचमन. शाप देवनी सूर्यनंदन, दासीपुत्र केला पे. पाषाणाचे करीती देव, रंकाचे निखरिती राव. मंत्राक्षता टाकीता नव पल्लव, कोरड्या सकाष्टा फुटले की. ब्राह्मण थोर त्रिजगती, हे ब्रह्मांड मोडून पुन्हा घडती. यावरी नैऋत्य ते प्रती, बोलता झाला ते ऐका. म्हणे एकी शारदे यथार्थ, तू धरी उमा महेश्वर व्रत. षडाक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा. म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण, तवंवरी मी येथेची राहीन. मग त्यांची अंगणात मठ करून राहता झाला नेतृत्व तो. म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी, करावा जाण चैत्रमासी अथवा मार्गशीर्षेशी. शुक्ल पक्षी करावा पाहोनी सुमूर्त सोमवार. अष्टमी चतुर्दशी परिकर, पूजावा उमा महेश्वर. एक संवत्सर नेमेशी, गुरुवचन शारदा ऐकून. तेसेची करीन पडे न्यून. नेतृत्व गुरुपासून षडाक्षर मंत्र घेतला. दिव्य शिवमंदिर करून वरी दिदले शुभ्रवितान. 4 स्तंभ शोभायमान, नाना फळे शोभताती. अष्टगंधी सुवास सुमने, भूमी शोधुनी रंगमाळा आस्तरणे. षोडश वर्ण यंत्र करणे, अष्टदळे तया माझी चतुर्दळ. त्यावरी घालुनी तांदूळ, वरी घट स्थापुनी अडळ. शोभा बहुत आणि जे, उमा महेश प्रतिमा दोन्ही. स्थापुनी सुवर्णाच्या करुणी, मग एकनिष्ठ धरुणी. षोडशोपचारी पूजिजे, यथा संग ब्रह्मान संतपर्ण. सुवासिनी पूजिते प्रीती करुण. षड्रस चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी. पुराण श्रवण कीर्तन येण्याचे करावे जागरण. गुरुवचनी विश्वासपूर्ण धरुणी वर्तने सर्वदा. कंदे गुदुवर दुर्वन केवळ, कर्पूर गौर पै फेनुधवल. ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ, रजत वरुण निर्मळ जो. सूर्यकोटी समतेजी विराजित, शुभ्र आभरणी भूषित. युगानंद कंद गुणातीत, स्वधुरुणी विराजत मस्तकी. शुभ्र जटा मुकुट मंडित, सर्प कवनिकाज विराजित. किशोरचंद्र भाळी विरमित, भस्मचर्चित शुभ्र दिसे. उन्मिलित भाललोचन, केयुरागंध शुभ्र विरकंकन. मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन. सूर्योदत
दिव्य गरुड पाचुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुधे सकट झळकती प्रयचयशी खटवांग त्रिशूळ कपाल डमरू शुंक पाश घंटा नागरू पिनाक पाशुपत कमल तेजा करू शुभ्र वर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजिन मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित कैलासगिरी शुभ्र वर्ण वरी मंडप शुभ्र सहस्रयोजन स्तंभाविरहित सहस्रकिरण गगनी जेवी प्रकाश येते ऐरावताहुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती ब्रह्मानंद सुख मुरोन ओतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणि बाला तत्वग्नी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पांशांकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरत सुरुसमना माळायुक्त मल्लिक बकुळ कमळी विराजित ईद मुक्तावंत चढवलत शोभा अद्भुत कोनवर्णी हरिमध्या भुजंगवेणी जलमजबद्धना आकर्ण नयनी द्वादशादित्य शोभा जगनी कांचीवरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिला बहुत निस्सिम रूप लक्षणयुक्त ओवाळूनी टाकाव्या समस्त जिच्या पदांगुष्ठावरुनी कोटी मस्त शोभा साजेरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडून यावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा तेथे जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विपंशक्तीचा रंग पडता क्षिती खडे होती दिव्यमणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही मानिक आनिक शशी मित्रद्विमुख जिच्या तेजे शोभती विधी शुक्र बाळे अज्ञान स्नेहे निजगर्भी करी पाळण समस्त त्रिभुवन लावण्य ओतले स्वरूप देवीचे विशाल ताटके प्रभागन ओतिली शशी मित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरिक्त नासिकीचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेजा अमित न वर्णवे नेत्राजन प्रभा पडली मुक्त शिरी तो गुंजे असे दिसे क्षणभरी जगतात्मा हास्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती ओळीने बसला हसपंक्ती तैसे द्विज हसता झळकती मुक्त शुभ्र वर्ण मागुती हैमवतीचे झळकती दंतभक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने अरक्त भासत डाळिंब व बीज पक्व शोभत क्षणैक तैसे दिसती कंठीचे मुक्तहार संपूर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांग प्रभा देदीप्यमान मुक्ता माझी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर तेवी विश्वजननीचे पयोधर कुमारा आणि विभवक्त्र जातील अमृत प्राशिती प्रलय चपळा गाळूनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तलग कंचुनी प्रभाकर बाहो भूषणे झळकती इंद्रिनील कर्णवर्णी लीलावेशधारिणी भक्तानुग्रहकारिणी प्रलय प्रोपिनी आदिमाता आदिपुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांडमाळा जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्व निळा धनीन पुरे कृतिका पुंज झळके गगनी तैसे जल जघोष दोलती करणी अरुण संध्या रागावणे आणि कुंकुम रेखा रक्तपणे विश्व प्रलयी शिव सगोपन टाकोनी होता तत्काळ निर्गुण परितेची सौभाग्य गहन ताटक कुंकुम महिमा हा 2 वेळा वरील कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी बीजवरा तांबूल रेखांकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी जैसी अंबेची वेणी शोभे तैसी कृष्णवर्ण कुरळ निश्चयसी आदित्य नंदिनी होयते शुभ्र हार कुंपिला दिव्य सुमनी तेची ब्रह्मांडावरून सुवदुर्णी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मजन नंदिनी गुप्तते मुद राखडी मच्छखादी अलंकार हे प्रयागी तळपती चलचर केशाग्री गुच्छ विशाल थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंपिली सकळ तेची डोलत मोहनवाळ जीव शिव दोन्ही तेजाळ आवरुणी धरिले 2 पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून वज्रचुंडे मंडित करजान दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायीने पुरे पैंजन गर्जिता शिव समाधी विसरून पाये मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करुनिया भक्तचे काय कनिष्ठ पायी देवा दोलारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे 1 संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत नेतृत्व उद्यापन करवित यथाविधीप्रमाणे 11 शते दाम्पत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त पूजोनी शारदा हर्षभरित तव रवी हस्त पावला
गुरुजवळी बैसत अर्धयामनी झाली अकस्मात भवानी तेथे प्रगटली असंभव्य तेज देखोनी नेतृत्वासी नेत्र आले तेची क्षणी नेतृत्व शारदा लागती चरण प्रेम भावे करून या देवीचे करती स्तमन उभे ठाकती कर जोडून परी त्या दोघा वाचून अनेक कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंददायिनी सर्वारंभे विदिलासी तू माई धरांधरे नंदिनी सौभाग्य सरिते हिरंबजननी भक्त हृदयारविंद चिन्मय खाने वेद पुराणी वंद्य तू तुझी एक कृपे निश्चिती गर्भांधासी नेत्र येती मागे सांडूनी पवन गती पांगोळ धाविती कृपे तुझ्या मुखे होतील वाचाळ मूर्ख पंडित होय तत्काळ रत्ने होतील शिकताहर गारा होती चिंतामणी भव भय हारके भवानी भक्त पालके मनोल्लासिनी वेद माते द्विजनरजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभोजननी दोषत्रय हारके त्रिपादनशिनी त्रिपादशमनी त्रिकाळाचे सादर तव ध्यानी त्रिदेश देहव त्रिपुर सुंदरी त्रिभोजननी दोषत्रय हारके त्रितापशमनी त्रिकाळजे सादर तव ध्यानी त्रिदेह विरहित ते शिवमान सरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपक कलिके सकळ ऐश्वर्य कल्याण दायके सर्वव्यापक मृडानी ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे मागवरदान नैऋद्य वृत्तांत मुळीहून शारदेचा सांगितला मम मुखातून वचन आले ते आंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय एक न करीसी यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी ये जे इच्छा व्रतारासी स्त्रिया दोघी जणी ही धाकुटी प्रिया मधुरभाषिणी हिने वश करुणी वडील कामिनी बिघडविली शेजारी एक जार होता तो इस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुणी हिच्या हाता धरता झाला दुर्बुद्धी हिने नेत्र करुणी आरक्त झिडकारेला तो जार पतित मग तो होऊनी खेदयुक्त गृहवासी गेला दुरात्मा हिचे त्यास लागले ध्यान सुरत आलिंगन आठवून हिच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला ईस विधवा हो म्हणून हिच्या सवतीने शापिले दारुण मग तेही पावली मरण इच्छा दुःखे करून या मग हेही काळी मृत्यू पावला त्याची शारदा हे जन्मिली पूर्वीच्या जारे ईसवार वरिली ये जन्मी जान निर्धारे तोची पद्मनाथ ब्राह्मण गेला इसी दावा साधून हिच्या पूर्वजन्मीचा व्रताळ जाण द्रविड देशी आहे आता 360 योजन येथून दूर आहे तो ब्राह्मण स्त्रीहीन इचके स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो ईस स्वप्नामध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून जागृती होऊन विशेष दान सुख होईल येते ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंदन नामतयास लोकी विख्यात जानपा ईस नित्य भोगी होईल तो हरिक तैसाच विप्र पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयासी सांगून आंबा पावली अंतर्धान त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची तवती झाली गरोदर जन निंदा करीती समग्र धीर भावे सासू शश्वर आप्त सोयरे सर्व झाले देवीचे करणी अगटित खदगता जन हसत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबाईस भेटली कधी एक म्हणती कर्ण नासिक छेदून बाहेर आला खरा रोहन करून तो आकाशवाणी बोले गर्जुन सत्य गर्भ शारदेचा जन परम अमंगळ म्हणती हे कापट्टेवाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ वत झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार स्तंभेविन भरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी ग्रह गणज भगवे दिवाकर याचा आहे कोणाचा आधार सर्व देही व्यापक परमेश्वर शोधिता ठाई न पडे परस्परे पंचभूतांसी वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर जननी गरबी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो काय एक न करी जगन्नाथ राजापूर्वी उपकेत त्याचे जळी पडले रेत ते जळ प्राशित वेशा एक तितुकेनी झाली ते गर्भिणी पुत्र प्रसवले उत्तम गुण विभांडकाचे रेत जळी पडून ते जळ हरिणी प्राशित तोची झाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथायगी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्सर्ग गर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासुर दैत्य महिषी गर्भी
पूर्वी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत, वचन मात्रे गर्भ राहत, रेवती रमन जन्मत, रोहिणी पोटी कैसापा, सांबाचे पोटी मुसळ झाले, ते कोणी कैसे घातले, कुंती पोटी पांडव जन्मले, 5 देवा समागे, ऐसे बोलती वृद्ध जन, तरी निंदा करती दुर्जन, मागुती देव आणि झाली पूर्ण, ऐका वचन मूर्ख हो, शारदेस कोणी असत्य म्हणती, तरी जीवा चिरोनी किडे पडती, ऐसे ऐकता सात्विक सुमती, सत्य सत्य म्हणती जीवाचा, कित्येक दुर्जन पुन्हा बोलत, हे सर्वही कापट्या असत्य, तो जीवा चिरोणी अकस्मात किडे गळो लागले, हे देखोनी सर्वजण, शारदेशी घालती लोटांगण, म्हणती माते तू सत्यपूर्ण, जनिके रेणुके सारखी, मग 30 पुत्र झाला सतेज, लोक म्हणती शारदात्मज, वाढत जैसा द्विजराज, शुद्ध द्वितीयेनी पासूनी उपनयन झालिया पूर्ण, 8व्या वर्षी वेदायन, 4 वेद शस्त्रास्त्रे जाण, मुखोदत्प पुराणे, नवग्रहात जैसा वास रमणी, तैसी भणितार्थ अग्रगमनी, जेने अनुष्ठाने पिनाक पाणी, प्रसन्न केला सर्वसे, यावरी शारदा पुत्रा समेत, लक्षोनी शिवरात्री व्रत अद्भुत, गोकर्ण क्षेत्राप्रती जात, यात्रा बहुत मिळाली, तो द्रविड देशीचा ब्राह्मण, तोही आला यात्रे लागून, परस्परे पाहून कष्टी होती अंतरी, परस्परा कळली खून, पूर्वी देवी बोलिली वचन, उमा महेश्वर व्रतांचे पुण्य, अर्ध देई पतीसी, पुत्र देई त्याचा त्यास, तू त्यापासी राहे 4 मास, समागमन करी निशेष शिवपदाशी पावसी, मग शिवरात्री यात्रा करून व्रतारासी केले नमन, मने हा घ्या आपुलानंदन, म्हणून करी दिदला उमा महेश्वर व्रत, त्याचे अर्ध पुण्य देत, मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती, तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण, दुरून पतीचे घेई दर्शन, विख्यात झाला शारदानंदन, महापंडित पृथ्वीवरी, तप आचरला अपार, मातृपितृ भजनी सादर, माता भवानी पिता शंकर, याची भावना तयाची जो न करी, जनकजनीचे भजन अधिक त्याचे, तपज्ञान अधिक विद्या अधिक थोरपण, अधिक भाग्य तयाचे, घरी साठवी स्त्रियेचे गोत, आणि मायबापाशी निमित्त, अन्न नेदी बाहेर घालीत, शब्दबाणे हृदय भेती, तो जरी पडला शस्त्रास्त्र, परी अनामिका हुनी अपवित्र, तयाचे न पाहावे वक्त्र, विटाळ कदा न व्हावा, यद्यपि झाला स्पर्शदान, तरी करावे सैचेल स्नान, महादोषी तो कृतघ्न, यम दारुण गांजित, यावरी शारदेचा व्रतार, महातपस्वी योगीश्वर, शरीर ठेवून परत्र पावला तो शिवपदा, शारदाही चिंतन मदन दहन, करी विधियुक्त सगन, पती समेत कैलास भुवन, पाहुनी सुखे राहिली शिवलीलामृत सुरस पूर्ण, किंवा हे दिव्य रसायन, भवरोगी सेविता जाण, आरोग्य होऊन शिव होती, जे मृत्यूने कवळले सहज, त्यासी नावडे हा रसराज, त्यांची सुकृते तेजपुंज, तेची अधिकारी येथीचे, ब्रह्मानंदे श्रीधर, श्रोतयामिनी जोडून कर, शिवलीलामृत नर्जर तुम्ही सेवा आदरे, पुढील अध्यायी सुरस कथा, पावन होय श्रोता बघता, मृडाणी सहित शिव तत्वता पाठी राखी, सर्वार्थी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोद सज्जन खंड, 10th गोड हा, श्री सांब शिवा अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय.